नमस्कार मित्रांनो, अजितदादांचा विमान अपघात की घातपात असा सवाल केला जात आहे। आमदार रोहित पवार यांनी तर पुराव्यांची मालिका समोर आणत घटनाक्रम जुळवत वैमानिकांच्या मदतीने हा घातपात घडल्याची शंका व्यक्त केली आहे। त्यामुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे। त्यांच्या अकाली निधनानंतर अनेक शंका कुशंका व्यक्त होत आहे। रोहित पवारांनी हा मुद्दा सुरुवातीपासूनच लावून धरला। खासदार सुप्रिया सुळे आणि अजितदादांचे चिरंजीव जय पवार यांनी सुद्धा या प्रकरणी संशय व्यक्त केला आहे। रोहित पवार अनेक उच्च पदस्थांची नावे घेत अथवा त्याकडे काहीतरी इंगित करत आहे। या भूमिकेने त्यांच्या जीवाला धोका होण्याची भीती पवार कुटुंबियांनी व्यक्त केली आहे। रोहित पवार ज्या अर्थी उच्च पदस्थांवर आणि यंत्रणांवर सडकून टीका आणि आरोप करत आहे, त्यावरून त्यांच्या जीवाला धोका असल्याचे पवार कुटुंबियांच्या सध्या तरी सूर दिसत आहे। पण रोहित पवारांच्या जीवाला कुणाकडून धोका आहे याबाबत खुलासा करण्यात आलेला नाही। पण रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत त्यांच्या कुटुंबाला भीती वाटत असल्याचे समोर आणले। पत्नी, मुलं, आई, सासरे आणि नातेवाईकांना माझ्या जीवाला धोका असल्याची भीती वाटत असल्याचे ते म्हणाले। पण घाबरून प्रश्न विचारणं सोडून देता येणार नाही असं ते म्हणाले। तर खासदार सुप्रिया सुळे यांनी रोहित पवार हे अभ्यासूपणे हे प्रकरण लावून धरत आहे, त्यामुळे त्यांना सरकारने सुरक्षा द्यावी अशी मागणी केली आहे। तर विमान अपघाताच्या बाबत येणाऱ्या अहवालाबाबत आम्ही हट्ट धरला होता। संसदेत आम्ही हा विषय मांडला असून संसदेत आम्ही उच्चस्तरीय चौकशी व्हावी अशी मागणी केल्याचे सुळे यांनी स्पष्ट केले आहे। एकंदरीतच रोहित पवार यांच्या जीवाला धोका असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। तर मित्रांनो, एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा।